नमस्कार, पाहुयात दिवसभरातील टॉपलाईन न्यूज। भारतीय स्टेट बँक कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित नारी सशक्तीकरण मेळाव्यात महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले। या मेळाव्यास आमदार जयश्री चंद्रकांत जाधव उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला। भारतीय स्टेट बँक ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित नारी सशक्तीकरण मेळाव्यात महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले। यावेळी बँकेचे जनरल मॅनेजर श्रीराम सर, डेप्युटी जनरल मॅनेजर पंकज सर, क्षेत्रीय व्यवस्थापक राजीव सर, अरुणा हसवे, मोहिनी चव्हाण यांच्यासह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही गोष्टी मिळत आहेत। महिला बचत गट ही एक योजना नसून महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिक सशक्तीकरणाची सुप्त चळवळ बनली आहे। बचत गटामुळे महिलांमध्ये संघटन शक्ती निर्माण झाली। तसेच बचत गट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी उत्तम संधी आहे। विविध व्यवसायातून महिलांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याबरोबरच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी बँकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। कागलमध्ये आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ। आयुष्यमान योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास। कागलमध्ये आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ झाला। आयुष्मान योजनेत कागल राज्यात अग्रेसर ठरेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। आयुष्मान योजनेत कागल, गडहिंग्लज, उत्तूर या भागाचे काम राज्यात अग्रेसर ठरेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला। कागलमध्ये आयुष्मान भव योजनेचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमात आयुष्मान भारत योजनेच्या ओळखपत्रांचे प्रातिनिधिक स्वरूपात नागरिकांना वितरण झाले। टीबी निक्षय मित्र म्हणून क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषणयुक्त मासिक आहाराचे पॅकेज देणाऱ्या डॉक्टर मंगल ऐनापुरे व पेठ वडगाव येथील राहोबत सेवाभावी संस्था यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला। मंत्री मुश्रीफ म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम कागल, गडहिंग्लज व उत्तूरमध्ये महाराष्ट्रात उच्चांकी ठरले। उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या। वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा। आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले। मंत्री हसन मुश्रीफ यापुढे म्हणाले, आयुष्मान भव योजनेअंतर्गत आयुष्मान आपल्या दारी, आयुष्मान भारत योजना कार्डची नोंदणी व वितरण, स्वच्छता अभियान, आयुष्मान सभा, रक्तदान मोहीम, अवयवदान जनजागृती मोहीम, 18 वर्षावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी आदी उपक्रम विशेष मोहीम म्हणून प्रभावीपणे राबवा। व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष नवल बोते, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर प्रेमानंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, डॉक्टर उमेश, डॉक्टर सावंत, डॉक्टर बामणीकर, डॉक्टर गांधी आदी उपस्थित होते। स्वागत आणि प्रास्ताविक आरोग्य सेवा संचालक डॉक्टर प्रेमानंद कांबळे यांनी केले। सूत्रसंचालन डॉक्टर नासिर नाईक यांनी केले। आभार प्रदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर यांनी केले। प्रदेशातील भारतीय महिलांची फसवणूक होऊ नये याकरिता धोरण बनवण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्त्रीवादी परिषद धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधांसाठी धोरण या विषयावर परिसंवाद व्यक्त केले। परदेशातील भारतीय महिलांची फसवणूक होऊ नये याकरिता धोरण बनविण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्त्रीवादी परराष्ट्र धोरण आणि स्त्रियांवरील अत्याचार व हिंसाचार प्रतिबंधासाठी धोरण या विषयावर परिसंवादात व्यक्त केलं। या परिसंवादातून नक्कीच नवीन विचारांची देवाणघेवाण होण्यास मदत होईल। लिंग समानता, स्त्रियांवरील अत्याचार, हिंसाचार यावर चर्चा होऊन त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे, असंही सांगण्यात आलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1920 मध्ये स्थापन केलेल्या आणि राज्य सरकारने आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरवलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1920 मध्ये स्थापन केलेल्या
आणि राज्य सरकारने आदर्श शिक्षण संस्था म्हणून गौरविलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ऑफ कोल्हापूर या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले. शिवाजी पेठेतील शिक्षण संकुलामध्ये उभारलेल्या न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजचे उद्घाटन दिमाखदार सोहळ्यात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते झाले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ऑफ कोल्हापूर या संस्थेच्या न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी या शाखेच्या उद्घाटन समारंभात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज संस्थेचे चेअरमन के.जी. पाटील, अध्यक्ष बी.जी. बोराडे, व्हाईस चेअरमन डी.जी. किल्लेदार, खजानीस चव्हाण, माजी महापौर व संस्थेच्या संचालिका सई खराडे, संस्थेचे विकास अधिकारी डॉक्टर संजय दाभोळे यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक व विद्यार्थी उपस्थित होते. रिफायनरी प्रकल्पाबाबत आशा बळावल्या. 3 देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार. देशाला पेट्रोकेमिकल उद्योगातील प्रमुख निर्यातदार बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेला रिफायनरी प्रकल्प गतीने मार्गी लावण्याची हालचाल सुरू झाली आहे. G20 परिषदेसाठी भारतात आलेल्या सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि संयुक्त अरब अमेरिकेचे पंतप्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार 3 देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. देशाला पेट्रोकेमिकल उद्योगातील प्रमुख निर्यातदार बनवण्याची महत्त्वाकांक्षा असलेला रिफायनरी प्रकल्प गतीने मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. G20 परिषदेसाठी भारतात आलेले सौदी अरेबियाचे राजपुत्र आणि संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार 3 देशांची एक संयुक्त समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असून त्यामुळे प्रकल्प समर्थकांच्या आशा बळावल्या आहेत. राजकारण केले गेल्याने सुमारे 4 लाख रुपयांची गुंतवणूक होणार असलेला हा प्रकल्प कोणत्याही हालचाली न होता तब्बल 8 वर्ष रखडत पडला होता. मात्र आता सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रकल्प मार्गी लावण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम किनारपट्टी उपयुक्त असल्याने बारसूमध्ये हा प्रकल्प होईल अशी आशा रिफायनरी समर्थकांमध्ये निर्माण झाली. 3 देशांची समिती या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार असल्याने हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा रिफायनरी समर्थक करत आहेत. सांगलीतील द्राक्ष व्यापाऱ्याला 57 लाखाचा गंडा. संशयित दोघे गुजरातचे. द्राक्ष मालाची खरेदी करून पैसे न देता द्राक्ष व्यापाऱ्याला तब्बल 57,67,920 रुपयाचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी मारुती नामदेव टेंगळे यांनी शहजाद शेख आणि दिवाणजी अहमद खान यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. द्राक्ष मालाची खरेदी करून पैसे न देता द्राक्ष व्यापाऱ्याला तब्बल 56,67,920 रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सांगलीमध्ये घडला. या प्रकरणी मारुती नामदेव टेंगले राहणार जामवाडी सांगली यांनी शहजाद शेख राहणार अहमदाबाद गुजरात आणि दिवाणजी अहमद खान राहणार आणंद गुजरात यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 1 फेब्रुवारी ते 14 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी मारुती टेंगले हे द्राक्ष विक्रीचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. पेठभाग जामवाडी येथील अंजली फ्रूट सेंटर अँड सप्लायर्सद्वारे ते हा व्यवसाय करतात. गुजरात येथील संशयितांनी A1 कंपनीच्या माध्यमातून टेंगले यांच्याशी संपर्क साधला होता. टेंगले यांनी मिरज आणि कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून तो संशयितांना दिला होता. माल घेतल्यानंतर त्यांनी रोखीने पैसे देणे अवघड असल्याचे सांगत त्यांना 25 लाख रुपयांचे 5 धनादेश दिले होते. त्यातूनच हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे टेंगले यांनी सांगितले. गोंधळ हुर्रेबाजीत गोकुळची सभा. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी 5,000 अनुदानात वाढ. गेल्या 8 वर्षाची गोंधळ व हुर्रेबाजीची परंपरा कायम ठेवत शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. तासभरात मंजूर नामंजूरच्या घोषणा विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करण्यात आले. गेल्या 8 वर्षाची गोंधळ व हुर्रेबाजीची परंपरा कायम ठेवत शुक्रवारी गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. तासाभरातच मंजूर नामंजूरच्या घोषणात विषय पत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन करण्यात आले. यावेळी गोंधळ घालण्याच्या हेतूनेच विरोधक आले होते. त्यांना गोकुळचा अमूल संघ करायचा आहे असा आरोप अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी केला. तर सभा गुंडाळल्याचा आरोप करत विरोधी आघाडीच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी समांतर सभा घेतली. ही सभा संघाच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पशुखाद्य कारखाना आवारात घेण्यात आली.
सकाळी 10 वाजल्यापासूनच सत्तारूढ गटाचे संस्था प्रतिनिधी सभामंडपात हजर होते. विरोधी आघाडीचे समर्थक येण्यापूर्वी सभामंडप पूर्णपणे भरलेला होता. शौमिका महाडिक या समर्थकांसह घोषणाबाजी करत सभास्थळी आल्यानंतर सत्तारूढ गटाच्या समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ उडाला. यामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविक सुरू केले. 20 मिनिटे त्यांनी संघाच्या कामकाजाचा आढावा घेत विविध योजनांची घोषणा केली. त्यानंतर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी विषयपत्रिकेचे वाचन सुरू करत प्रत्येक विषय वाचत मंजूर का अशी विचारणा केली. यावर सत्तारूढ गटाकडून मंजूर तर विरोधी गटाकडून नामंजूरच्या घोषणा देण्यात आल्या. एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे संघटनेतील 2 सदस्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या अज्ञात असलेल्या मुलांना नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी जिद्द बांधकाम संघटनेचे संस्थापक राजेंद्र सुतार, लोकराज्य जनता पार्टीचे अनिल चव्हाण आदींच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तहसीलदार व वन अधिकारी पन्हाळा यांना निवेदन देण्यात आले. जिद्द बांधकाम कामगार संघटनेतर्फे पन्हाळा तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. जिद्द बांधकाम कामगार संघटना, लोकराज्य जनता पार्टी, जय शिवराय किसान, विश्वकर्मा वंशीय संघटना यांच्यामार्फत एमएसईबीच्या गलथान कारभारामुळे संघटनेतील 2 सदस्यांचा झालेला मृत्यू व त्यांच्या अज्ञात मुलांना नुकसान भरपाई मिळावी, तसेच पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात पावसामुळे पडलेले सडलेले विजेचे खांब, तुटलेल्या तारा दुरुस्ती केलेल्या नाहीत, तसेच दोन्ही तालुक्यात गव्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई मिळावी व शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान तातडीने त्यांना मिळावे अशा विविध मागण्यांसाठी जिद्द बांधकाम संघटनेचे संस्थापक राजेंद्र सुतार, लोकराज्य जनता पार्टीचे अनिल चव्हाण आदींच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा तहसीलदार व वन अधिकारी पन्हाळा यांना निवेदन देण्यात आले. हा मोर्चा राजेंद्र सुतार व अनिल चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. या मोर्चाला पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्यमान भव योजनेच्या अंतर्गत संपूर्ण आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ करण्यात आला. कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्मान भव या योजनेअंतर्गत संपूर्ण आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ करण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयुष्मान भव मोहीम सुरू करण्यात आली असून या योजनेचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत असून या मोहिमेअंतर्गत आरोग्य आयुष्मान मेळावे, आयुष्मान स्वच्छता मोहीम, आयुष्मान सभा, प्राथमिक शाळा व अंगणवाडीमधील मुलांची आरोग्य तपासणी या व अन्य अशा योजना यामध्ये राबवत असल्याची माहिती कोतोली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयदीप रेवडेकर यांनी दिली. याबरोबरच दिवसभरातील टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटू नव्या बातम्यांबरोबर. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज.